नमस्कार मित्रांनो, शेट ब्लॉग्स मध्ये तर आज आम्ही आलोय बाकू बोल यार्डला। त्यानंतर आम्ही आलो आता मिनी वेनिसला। तर मित्रांनो आम्ही बाकूला पोहोचलो। पण बाकू नमस्कार मित्रांनो, शेट ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपला बाकूमधला कदाचित शेवटचा ब्लॉग असू शकतो। तर आज आम्ही आलो आहे बाकू बोल यार्डला। बोल यार्ड म्हणजे नेमका आपला मुंबईचा किंवा इंडियामध्ये जसा मरीन ड्राइव्ह आहे मुंबईला, तसाच एक मोठा वॉकवे किंवा जवळजवळ 2-3 किलोमीटरचा हा सी साईड किंवा समुद्राला लागत समुद्र किनारपट्टीला लागतच एक चालण्यासाठी रस्ता किंवा एक चांगला पार्क त्यांनी केला आहे। तर जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर असेल। तर तो आज आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहे। बोल यार्ड करता करता आपण जाणार मिनी वेनिसला आणि त्यानंतर बाकू व्हायला। तर आता चला ब्लॉगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सुंदर संध्याकाळला आम्ही बाकू बोळ फिरतोय। तर बाकू बोळवाड एवढा सुंदर किंवा वेल प्लॅन आहे तुम्ही बोलू शकता। साईडला समुद्र आहे, पूर्ण 1 ते 2 किलोमीटरचा कोस्टलाईन एरिया आहे आपल्या मरीन ड्राइव्ह सारखा। आणि त्याच्या पॅरेलल बरोबर चालतो हा पार्क। आणि पार्कमध्ये आहेत खूप सारे असे फाउंटेन्स आणि बेंचेस वगैरे, त्याचबरोबर काही दुकानं। तर असा पूर्ण 2 ते 3 किलोमीटरचा पट्टा आहे। तर तुम्ही सुंदर संध्याकाळ घालवण्यासाठी इकडे येऊ शकता आणि चांगला सनसेट पाहू शकता आणि या पार्कचा आनंद घेऊ शकता। तर आपण पुढे आता पार्कचा आनंद घेत जाणार आहोत आणि पुढे करणार आहोत मिनी वेनिस। तर चला बाकू बोळ यार्डला पुढे कंटिन्यू करूया।
लागूनच साईडला पार्क आणि फाउंटेन्स. अजून एक हा फाउंटेन तुम्ही पाहू शकता, किती उंच त्याचं पाणी वर उडतोय. आणि फाउंटेनला लागूनच साईडला बीच आहे, अगदी 10-20 पावलांवर बीच आणि साईडला पार्क. तर 2 in 1 तुम्ही फिरू शकता एका टायमाला बाकूमध्ये आल्यावर. खूप सुंदर आहे मित्रांनो बाकू बोर्डयार्ड. मित्रांनो बोर्डयार्ड फिरून झाल्यानंतर आम्ही आलो आता मिनी वेनिसला. तर तिकीट काढून घेतलं आहे आम्ही आणि आता वेटिंग टाईम आहे 20 मिनिटाच्या आसपास. तर लाईनीमध्ये वेट करतो इकडे. आणि माझ्या मागे तो काउंटर आहे त्यांचा, तिकीट काउंटर. ते 3 महिन्याचं तिकीट भेटतो आहे पर पर्सन. 3 महिन्यात म्हणजे होतात 150च्या आसपास. फायनली 20 मिनिटं वेट झाल्यानंतर आमचा नंबर आला आहे. तर नेक्स्ट बोट जी आहे त्याचा आमचा नंबर आहे. तर करूया एंट्री. बसणार पुढचा सीन आपण मिनी वेनिस करूया. तिथून इथनं फार सुंदर फ्लेम टॉवरचा व्ह्यू येतोय, ते एकदा पाहून घ्या. आणि मित्रांनो ही आमची बोट आली इकडनं.
आजची सफरसुद्धा आमची झालेली आहे आणि आता पुढे जातोय बाकुआयकडे. बाकुआय कधीही चालू असतो, तर प्रयत्न करत चालू असेल तर त्याचीसुद्धा एक राईड आम्ही घेऊच, कारण की आजचा जो ब्लॉग असेल तो कदाचित शेवटचा असेल बाकूमधला. त्यानंतर आमची पुढची फ्लाईट असेल. तर बघूया, बाकुआयला एकदा ट्राय करूया. मित्रांनो, माझ्या मागे दिसतो तो बाकुआय. सध्या तरी त्याची लाईटिंग चालू दिसते, पण ॲक्च्युअलमध्ये तो चालू आहे का नाही पाळणं ते बघायला चाललो आहे. तर पाहूया बाकुआय नेमकं चालू आहे का नाही. आता आपण बाहेरून त्याचा सीन घेऊन आजचा ब्लॉग संपवणार आहोत. मित्रांनो, मी बाकुआयला पोहोचलो, पण बाकुआय नेहमीप्रमाणे बंदच आहे. काय त्यांचा इश्यू काय माहीत नाही. कधी ते वेदरसाठी बंद असतो, कधी पब्लिक कमी असल्यामुळे बंद असतो. पण आज तर आम्ही संडेला आलो होतो. संडेला खूप गर्दीसुद्धा असते, तरीसुद्धा बंद आहे. तर काय विषय किंवा काय प्रकारे समजत नाही. तर आमचा बाकुआयचा जो प्लॅन होता तो आता राहून गेला. तर ब्लॉगला इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.